आज आपण करणारी टोमॅटोची चटणी. त्याच्यासाठी 7-8 टोमॅटो मी घेतलेले, 2 कांदे पण बारीक चिरून घेतले. आता त्याच्यासाठी काय काय लागतं ते बघू. टोमॅटो आधी मी बारीक चिरून घेणार आहे आणि मिक्सरला फिरवायचे टोमॅटो. टोमॅटो आपले बारीक करून झाले. आता आपण हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे, थोडीशी जाडसरच वाटून घ्यायची. अशी वाटून घ्यायची जाडसरच. त्यातच लसूण घ्यायचे 6-7 पाकळ्या, अर्धा चमचा जिरे, त्यातच थोडीशी चिंच पण टाकायची आपल्याला, भिजलेली चिंच आहे ही, 1 चमचा कोळ टाकायची चिंचेचा. चटणीसाठी आता आपल्याला तेल घ्यायचे, एक 5-6 चमचे तेल घेणार आहे. अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, पाव चमचा हिंग टाकायचा, 2 चमचे उडदाची डाळ, 2 चमचे चणा डाळ हरभऱ्याची. छान फ्राय करून घ्यायचं. हे छान तांबूस रंगावर याला परतून घ्यायची डाळीला. डाळीचा कलर छान चेंज झालेला आहे. आता आपण कढीपत्ता टाकून घेऊ. त्यातच हे बारीक चिरलेला कांदा, 2 कांदे बारीक चिरलेले. कांदा बारीक गॅसवर फ्राय होतोय तोपर्यंत आपण इथं 5-6 मिरच्या घेतलेल्या आहेत, भिजत ठेवल्या होत्या. ह्याला लाल मिरची ती आणि लसूण आपण बारीक करून घेऊ. एक 10-12 पाकळ्या लसणाच्या घ्यायच्या, त्या पण बारीक करून घ्यायच्या. हे मिक्सर मधून केलं तरी चालतं, पण मी इथं वाटून घेणार याला. आपली मिरची वाटून झालेली आहे, बारीक वाटून झाली आहे. अशी वाटून घ्यायची वेगळी. आपला कांदा पण फ्राय झालेला आहे, असाच कलर करून घ्यायचा, जास्त फ्राय करायचं नाही, मिरचीमध्ये पण परतल्या जातो. आता ही लसूण मिरचीची पेस्ट टाकून घ्यायची. कांद्याबरोबर छान मिरची परतून घ्यायची, लसूण मिरची. मिरची यात खूप छान फ्राय झालेली आहे, मस्त वास सुटला मिरचीचा. आता यातच टाकायची आपण हळद, अर्धा चमचा, 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, परतून घ्यायचं चांगलं. ही आपण बारीक केलेली टोमॅटोची पेस्ट टाकून घ्यायची. एक चमचा मीठ, सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि बारीक गॅसवर झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत याला बारीक गॅसवर याला शिजवून घ्यायचं छान. चटणी झाली आता आपली, मस्त झाली, छान झालेली आपली चटणी. आता त्याच्यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर साखर किंवा गूळ टाकू शकता, नसर आवडत तर नाही टाकलं तरी चालतं. मी अर्धा चमचा साखर टाकते. साखर टाकल्यावर पण एक मिनिटभर परतून घ्यायची आणि मग थोडीशी वरून कोथिंबीर टाकायची.